गुड मॉर्निंग फ्रेंड्स. इंटेग्रल कॅल्क्युलसच्या लेक्चर नंबर 63 मध्ये आपल्याला एक नवीन आर्टिकलला सुरुवात करायची आहे. आर्टिकल 16.2 इव्हॅल्युएशन ऑफ डबल इंटेग्रल. डबल इंटेग्रल म्हणजे तुम्हाला माहित आहे, ज्याची डेफिनेशन आपण लास्ट लेक्चर मध्ये बघितली. त्यामधील एक थेरम बघू आपण. थेरम: if A is a region bounded by the curves y is equal to f1 of x, comma y is equal to f2 of x, x is equal to A, comma x is equal to B, then we have to show that double integral f of x comma y dA, which is equal to integral A to B ब्रॅकेट मध्ये इंटेग्रल f1 of x f2 इंटेग्रल f1 of x to f2 of x f of x comma y dy, ब्रॅकेट कंप्लीट, ब्रॅकेटच्या बाहेर dx, where the integration with respect to y is performed first treating x as a constant. मित्र हो, इथं जे विथ रिस्पेक्ट टू एक्स किंवा एक्सचे लिमिट्स दिलेले आहेत ते एक्स इज इक्वल टू ए टू एक्स इज इक्वल टू बी डीएक्स दिलेलं आहे. ठीक आहे. आणि वाय एक्सिसचं जे आहे विथ रिस्पेक्ट टू ती कर्व इंटेग्रल वाय इज इक्वल टू f1 ऑफ एक्स टू वाय इज इक्वल टू f2 ऑफ एक्स, आणि फंक्शन जे आहे एक्स वाय प्लेन मध्ये f ऑफ एक्स वाय दिलेला आहे. हे रिझल्ट आपल्याला आता प्रूव्ह करायचा आहे. याच्या डायग्राम मध्ये एक्स एक्सिस हे वाय एक्सिस इथं ओरिजिन आहे. ही जे शेडेड पोर्शन आहे हे रेजिन ए आहे. या शेडेड पोर्शन मध्ये ही जे स्ट्रीप आहे PQRS, ठीक आहे. मग given that A is a region bounded by the curves y is equal to f1 of x, comma y is equal to f2 of x, हे जे आहे कर्व ह्याला y is equal to f1 of x म्हटलेलं आहे. ही जे कर्व आहे त्याला y is equal to f2 of x म्हटलेलं आहे. आणि x is equal to a to x is equal to b हे x चे एक्सिस वर लिमिट्स ज्या दिलेल्या आहेत ते विथ रिस्पेक्ट टू x चे आहेत. सो डिवाइड द रिजन a बाउंडेड बाय द गिवन कर्व्स इनटू एलिमेंटरी रेक्टँग्युलर ऑफ विड्थ डेल्टा x अँड हाईट डेल्टा y. ही जे स्ट्रीप काढलेली आहे या स्ट्रीप मध्ये जे रेक्टँगल आपल्याला मिळतील या रेक्टँगलला व्हर्टिकल जर विचार केला तर त्याची विड्थ आहे, हाईट आहे डेल्टा वाय आणि विड्थ आहे डेल्टा एक्स. बाय ड्रॉइंग लाइन्स पॅरलल टू द कोऑर्डिनेट एक्सिस, देन double integral f of x comma y dA, which is equal to limit delta x tends to 0 delta y tends to 0 summation f of x r, x ला suffix r comma y ला suffix r bracket complete into delta x delta y. याला इक्वेशन नंबर 1 म्हणू. where x ला suffix r comma y ला suffix r is a point inside the rth rectangle and the summation extends over all the complete elementary rectangle. complete elementary rectangle हे जे PQRS आपण स्ट्रीप काढलेली आहे याच्यामध्ये जे आपण रेक्टँगल मिळवले, शेडेड पोर्शन शेड केलेला आहे, व्हर्टिकल लाईन ड्रॉ केलेली आहे, हॉरिझॉन्टल लाईन त्या स्ट्रीप पुरता. कन्सिडर ए व्हर्टिकल कॉलम PQRS
PQRS हे वर्टिकल कॉलम जर कन्सिडर केलं अँड सम अप ओव्हर ऑल द एलिमेंटरी रेक्टँगल्स विच लाय वन अबाव अदर इन दिस वर्टिकल कॉलम. आता जसं की F1 f of x1 comma y1, f of x2 comma y2, f of x3 comma y3 and so on. Thus we get the sum of f of x comma y into delta x delta y over the strip PQRS. जे आपण डायग्राम मध्ये शेडेड पोर्शन मध्ये एक स्ट्रीप काढली होती आणि त्याला नाव दिलं होतं PQRS. लेट n बी द टोटल नंबर ऑफ सच वर्टिकल स्ट्रिप्स. वर्टिकल जे ड्रॉ केलेले आहे शेडेड पोर्शन मध्ये, these are the n numbers of strips. Total number of such vertical strips. Vertical. Now the sum of all such strips gives the sum 1. Therefore we have limit delta x tends to 0, delta y tends to 0, summation f of xr comma yr into delta x delta y, which is equal to limit delta x tends to 0, delta y tends to 0, summation r is equal to 1 to n, bracket मध्ये summation s is equal to 1 to m, f of x ला suffix r comma y ला suffix r into delta y, bracket complete bracket च्या बाहेर delta x, where x ला suffix r comma y ला suffix r is a point inside the s rectangle in rth vertical strip. आता वर्टिकल स्ट्रीप जे आहे, टोटल नंबर ऑफ n वर्टिकल स्ट्रिप्स आहे, त्याच्यामध्ये जे PQRS त्याला आपण आर्थ वर्टिकल स्ट्रीप म्हटलेलं आहे. अँड m इज द नंबर ऑफ रेक्टँगल्स इन द आर्थ स्ट्रीप. आणि m is the number of rectangles in the arc strip, vertical arc strip. त्याच्यामध्ये जे आपण हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ केली त्यामुळे झालेले रेक्टँगल जे आहेत, these are the m numbers of rectangles. The summation inside the brackets is taken first, keeping x ला suffix r constant. जर आधी विथ रिस्पेक्ट टू y केलं आपण इंटेग्रल हे समेशन सोडवलं तर कीपिंग एज ए x एज ए कॉन्स्टंट, तो डेल्टा x एज ए कॉन्स्टंट, x ला सफिक्स r एज ए कॉन्स्टंट. नाउ वी कैन राइट लिमिट डेल्टा y टेंड्स टू 0, समेशन s इज इक्वल टू 1 टू m f of xr comma yr delta y, which is equal to integral alpha to beta f of xr comma y dy, where alpha and beta are the extreme values of y in the rth strip. rth strip मध्ये अल्फा आणि बीटा जे आहे, these are the values कशाच्या, y च्या. कशामध्ये, rth strip मध्ये. so thus we may take alpha is equal to f1 of xr and beta is equal to f2 of xr, जे की आपण काय घेतलं होतं, f1 of x आणि f2 of x जे कर्व्स घेतल्या होत्या. because the region A is bounded below and above, जे शेडेड पोर्शन आहे त्याला region हे म्हटलेलं आहे. A is bounded below and above by the curves y is equal to f1 of x and y is equal to f2 of x. Hence we have from equation 3 limit delta y tends to 0, summation s is equal to 1 to m f of xr comma y ला suffix s, bracket complete bracket च्या बाहेर delta y, which is equal to integral f1 of xr to f2 of xr f of xr comma y dy, आणि याला आपण डिनोट करू कॅपिटल f of xr.
से याचं जर इंटिग्रेशन केलं तर त्याचं इंटिग्रेशन येईल एफ ऑफ एक्स आर. सपोज हे जे रिझल्ट आहे हे आपण युजिंग 4 वी कॅन राईट 2 ॲज 2 काय आहे, लिमिट डेल्टा एक्स टेन्स टू 0 डेल्टा वाय टेन्स टू 0 समेशन एफ ऑफ एक्स ला सफिक्स आर कॉमा वाय ला सफिक्स आर डेल्टा एक्स डेल्टा वाय विच इज इक्वल टू लिमिट डेल्टा एक्स टेन्स टू 0 समेशन आर इज इक्वल टू 1 to n. आणि हे जे आहे एफ ऑफ एक्स आर ते कशाच्या बदल्यात सबस्टिट्यूट केलं आपण, तर याला इक्वल टू काय होतं, याला इक्वल टू होतं इंटेग्रल f1 ऑफ एक्स ला सफिक्स आर टू f2 ऑफ एक्स ला सफिक्स आर एफ ऑफ एक्स आर कॉमा वाय आर. त्याच्या बदल्यात आपण इथे एफ ला सफिक्स एक्स आर घेतलं डेल्टा वाय जशाला तसं. हे आपण इक्वेशन 2 चा वापर करून इक्वेशन 4 रिझल्ट त्याच्यामध्ये सबस्टिट्यूट केलेला आहे इक्वेशन 2 मध्ये. सो विच इज इक्वल टू इंटेग्रल ए टू बी एफ ऑफ एक्स डी एक्स विच इज इक्वल टू इंटेग्रल ए टू बी ब्रॅकेट मध्ये एफ ऑफ एक्स म्हणजेच काय, तर इंटेग्रल f1 ऑफ एक्स टू f2 ऑफ एक्स स्मॉल एफ ऑफ एक्स कॉमा वाय डी वाय ब्रॅकेट कम्प्लीट डी एक्स. याला इक्वेशन नंबर आपण 5 म्हणा. आता जे इक्वेशन 1 आहे त्या 1 आणि 5 चा जर वापर केला तर आपल्याला लिहिता येईल हे डबल इंटेग्रल एफ ऑफ एक्स कॉमा वाय डी ए विच इज इक्वल टू इंटेग्रल ए टू बी ब्रॅकेट मध्ये f1 ऑफ एक्स टू f2 ऑफ एक्स एफ ऑफ एक्स कॉमा वाय डी वाय ब्रॅकेट कम्प्लीट ब्रॅकेटच्या बाहेर डी एक्स. याला इक्वेशन नंबर 6. परंतु या रिझल्टला आपल्याला कसं लिहिता येते हो अजून, इन प्रॅक्टिस वी ओमिट द ब्रॅकेट, दिस ब्रॅकेट साइन ओमिट केलं ऑन द राईट हँड साइड अबव. जर त्याला आपण नाही लिहिलं तर सो दॅट आपल्याला हेच रिझल्ट असं लिहिता येईल डबल इंटेग्रल ओव्हर एफ ऑफ डबल इंटेग्रल एफ ऑफ एक्स कॉमा वाय डी ए विच इज इक्वल टू इंटेग्रल ए टू बी इंटेग्रल f1 ऑफ एक्स टू f2 ऑफ एक्स एफ ऑफ एक्स वाय डी वाय डी एक्स. मित्र हो, पी क्यू आर एस जी डायग्राम मध्ये आपण व्हर्टिकल स्ट्रीप घेतलेली आहे, त्या व्हर्टिकल स्ट्रीप घेतल्यामुळे डी वाय जो आहे तो आधी आलेला आहे, म्हणजे इंटेग्रल ए टू बी ब्रॅकेट मध्ये असं ब्रॅकेट मध्ये इंटेग्रल f1 ऑफ एक्स टू f2 ऑफ एक्स एफ ऑफ एक्स वाय डी वाय. हेच जर आपण हॉरिझॉन्टल स्ट्रीप घेतली तर काय बदल होईल त्याच्यामध्ये, जिथे जिथे एक्स आहे तिथे तिथे वाय येईल. कसं हो, इफ वी सम अलॉंग, रिमार्क मध्ये दिलेला आहे इफ वी सम अलॉंग ए हॉरिझॉन्टल स्ट्रीप, व्हर्टिकल स्ट्रीपच्या ऐवजी हॉरिझॉन्टल स्ट्रीप घेतली. फर्स्ट इट कॅन बी शोन दॅट द रिजन ए जे शेडेड पोर्शन होतं बाउंडेड बाय द कर्व्स. पहिले जे डायग्राम मध्ये हे रिझल्ट प्रूव्ह केलं तेव्हा x इज इक्वल टू काय, y इज इक्वल टू काय होतं f1 ऑफ x आणि y इज इक्वल टू f2 ऑफ x. आता जिथे जिथे y आहे तिथे तिथे x येईल, जिथे जिथे x आहे तिथे तिथे y येईल. तर काय होईल मग, x इज इक्वल टू f1 ऑफ y, x इज इक्वल टू f2 ऑफ y आणि x इज इक्वल टू a टू x इज इक्वल टू b होतं आधी. x इज इक्वल टू a टू x इज इक्वल टू b म्हणजे x व्हॅरीज फ्रॉम a टू b. आता काय होईल, आता जर दुसरं घ्यायचं ठरवलं आपण ए बी च्या ऐवजी सी डी घेतलं लिमिट्स आणि f1 ऑफ x f2 ऑफ x च्या ऐवजी कर्व्स घेतले आपण x इज इक्वल टू f1 ऑफ y x इज इक्वल टू f2 ऑफ y. त्यामुळे काय होईल, आता हाच रिझल्टचं कन्व्हर्शन डबल इंटेग्रल एफ ऑफ एक्स कॉमा वाय डी ए विच इज इक्वल टू इंटेग्रल लिमिट्स फ्रॉम सी टू डी विथ रिस्पेक्ट टू वाय, म्हणजे इथे डी वाय येईल आणि ब्रॅकेट मध्ये काय होईल हो, इंटेग्रल f1 ऑफ y टू f2 ऑफ y एफ ऑफ एक्स वाय डी एक्स. म्हणजे बघा याच्यामध्ये लेफ्ट जसाला तसा राईट ए टू बी च्या ऐवजी आता आपण y इज इक्वल टू सी टू डी घेतलं म्हणजे इंटेग्रल सी टू डी आला आणि डी वाय बाहेर आला.
आता इथे इंटेग्रल f1 ऑफ एक्स टू f2 ऑफ एक्स होतं, इथं आला f1 ऑफ वाय टू f2 ऑफ वाय, f ऑफ एक्स वाय, इथं dy होता आधी, आता dx आला. सिम्पली बदल आहे. व्हर्टिकल स्ट्रीपच्या ऐवजी हॉरिझॉन्टल स्ट्रीप जर झाली तर ते एक्स ॲक्सिसला पॅरलल होईल ना. आणि अशा पद्धतीनं हा जो रिझल्ट आहे तो आपल्याला प्रूव्ह झाला. याच रिझल्टा विथ द ब्रॅकेट इज ओमिक, देन व्हॉट दिस रिझल्ट कॅन बी रिटन एज लाईक दिस: इंटेग्रल एफ ऑफ एक्स वाय डी ए विच इज इक्वल टू इंटेग्रल सी टू डी इंटेग्रल F1 वाय टू F2 ऑफ वाय एफ ऑफ एक्स वाय डी एक्स डी वाय, असा आपल्याला लिहिता येईल. तर आज आपण या लेक्चरसाठी इथेच थांबणार आहे.